टीटी संदर्भात शिक्षकांसाठी या ठिकाणी एक बातमी आलेली आहे, अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. ती कोणती या ठिकाणी आपण पाहूया. शिक्षकांना टीटीतून सूट देण्यात आल्याचा दावा पूर्ण चुकीचा. आरटी ऍक्ट 2009 मधील कलम 23 आणि 38 मध्ये सुधारणा करण्यासाठी संसदेत बिल मंजूर झाल्याच्या बातम्या सोशल मीडिया व काही वृत्तपत्रात व्हायरल होत असून त्यात अजिबात सत्यता नाही. बघा, सोशल मीडियावर जी बातमी व्हायरल झालेली आहे, टीटी सक्ती कार्यरत शिक्षकांना सूट देण्यात आलेली अशी जी बातमी आली होती ती पूर्णतः चुकीची आहे. या सुधारणांमध्ये 23 हे नवीन कलम घालून आरटी ऍक्ट लागू होण्यापूर्वी कार्यरत शिक्षकांना टीटीतून सूट देण्यात आल्याचा चुकीचा दावा करण्यात आला आहे. डॉक्टर जॉन ब्रिटस MP हे केरळमधील राज्यसभा खासदार असून त्यांनी एक खासगी बिल सादर केले आहे. असे खासगी बिल संसदेत मंजूर होण्याची शक्यता खूप कमी असते. भारतात आतापर्यंत फक्त 14 खासगी बिल मंजूर झाले आहेत. यासाठी 1 महिन्याची नोटीस द्यावी लागते. ते फक्त खासगी सदस्य विधेयक म्हणजे प्रायव्हेट मेंबर बिल म्हणून 13 मार्च 2026 रोजी राज्यसभेत सादर करण्यात आले आहे. ते अजूनही चर्चेसाठी पूर्णपणे आलेले नाही आणि पास होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. खासगी बिल असल्यामुळे हे पास होण्याची शक्यता फार कमी आहे. 2019 आणि 2024 मध्ये 729 खासगी बिल लोकसभेत आणि 705 राज्यसभेत मांडण्यात आले व त्यापैकी फक्त 2 बिलावर लोकसभेत तर 14 बिलावर राज्यसभेत चर्चा झाली. तर संसदेत फक्त बघा, आतापर्यंत संसदेत फक्त हे जे बिल आहे 2026 द जॉन विश्वास बिल 2026 अशी 2च बिले मंजूर झालेली आहेत. म्हणजे बघा, की पास होतील याची शाश्वती नाही. अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.